स्त्री का पुरुष स्त्री आहे. मागून आली का पाठवले लागलेले आणि ती दुसरं पाठवलेलं लागलेली किती वर झाली ती 4 वर्ष झाली. काय काय त्रास दिला लय त्रास दिला तिला मी. काय काय ऑपरेशन केली 8 दिवसातून. हो कशी ऑपरेशन केली किडनी स्टोनची. पोटात दुखायला लागले लय फिरवलं बहिणीला फिरवायला लावलं. बहिणीनं ऑपरेशन केलं. एका झालं त्यात काढलीच नाही तर आणि परत 8 दिवसात डॉक्टरनी परत टाकणी ठेवून दिलं नाही तर 6 महिना तिचं मी. टाक्यात पाणी केलं फूक गेला. अजून काय त्रास दिला त्याच्यात तिला नागिन उठवली. 20,000चं ऑपरेशन होता मी 1.5 लाख लावलं त्याला. हो कामीन केली तिला कामीन लावली कराय. बोल पटापटा काय काय त्रास दिला शाळेत लक्ष लागून नाही दिलं तिचं अजिबात. लय हुशार. अख्ख्या गावात नंबर काढायची सरका नंबर. 10वीत नंबर 12वीत नंबर निघतोय सारखं. तिचा नंबरच घेऊन दिला नाही. परत मी तिला शाळा शिकून दिली नाही. परत लागली पोराच्या माग. मग त्याच्या संग लग्न केलं. लग्न होऊन दिलं नाही. त्याच्या घरच्यांना लय फुलवायची जाऊन असं तसं करू नका पोरगी चांगली नाही असं. मग त्या पोरानं केलं लग्न. परत त्या पोराला 10व्या दिवशी तिला मारायला लावली मी. आई त्याला लय फुगवायची. आईला फुगवायला लावायची मी. आईच्या अंगात शिरायची. असं कर तसं कर. बायको आईच बोलायला लागली की तो हाणायचा तिला. आई बापाकडे जाऊन द्यायची नाही असं सांगायला नाही जाऊन द्यायची. हो सारखं पोटा असं पौर्णिमेला पोटात दुखावते मी तिच्या. सारखा दवाखाना माग आहे. काय त्रास दिला बोल पटापटा सासू सुनाचं अजिबात पटवून देत नाही मी. अजिबात नाही. लगेच बोलायला होती माघारी. हे काय कोण गेलं नाही लावत तिला. हो लगेच पोराला सांगून आईला वरडायला होते. वरड घ्यायचा जीव. दवाखान्यात किती पैसे घालवले. दवाखान्यात लय घालवलं मी तिचं. 2-4 लाख गेला असतं आतापर्यंत. सारखं टाकच नाही तर नाही. सारखं दवाखान्यात सारखं ऑपरेशन. 20,000चं ऑपरेशन होतं. स्कीम मध्ये होणार होतं. मी ते होणच दिलं नाही. त्याचं स्कीम मध्ये ऑपरेशन 1.5 लाख घालवलं त्या ऑपरेशनला. बरं टाक. परत त्या मॅडम म्हणली मला काय कळलं ना तुझ्या टाक्याचं. हो त्या मॅडमला कळून दिला. परत दुसऱ्या दवाखान्यात लावली तिला मी. तिथं 6 महिने ट्रीटमेंट घेतली तरी टाक्यात पाणीच होतंय. बोल खरं समजा पटापटा. महाराज शासन करू नका. बोलू द्या. पूर्ण त्रास थांबवा महाराज. बोलू द्या शांत पूर्ण बोलू द्या. शासन करा महाराज. बोला का त्रास थांबवलाय पूर्ण महाराज. त्रास थांबवा माती पूर्ण त्रास थांबवा. बोल चल.
बोल चल पाच पाच पाच. काय काय त्रास दिला अजून? गावात नाव लय तिचं खराब केलं. सगळ्यांना सांगितलं अशीच आहे पोरगी तशीच आहे. हो नाही तिला चांगलं लागून दिलं नाही. तिची त्या सासूला सांगायला लावायची पोरगी चांगली नाही. पोरगी 11 वाजेपर्यंत बोलती फोनवर. हो ती करती या. हो म्हणून लय वेळा करत होती भरती. परीक्षेत नाव आलेलं. हो आर्मीत जाणार होती. तिथं मेडिकललाच नाव नाही येऊन दिलं मी. आई बापाला उलट बोलती सारखं असं तसं. बहिणीला नाही बोलत. बहीण काय समजावायला लागली. एवढे पैसे घालून बहिणीला नाही बोलून दिलं. बहीण सगळी म्हणत होती लग्न नको करू त्या पोरासंग. तरी बी केलं. पोरग चांगलं आहे म्हणून केलं. त्याच्या आईला नाचकी लय तिला बोलती. लय कशी बी बोलती. मग काय करायचं. सगळी मध्ये ती पोरग आहे चांगलं राहणीट राहणीट. पण तिला मी राहणच देत नाही. पोराच्या मागे सारखी किरकिर करायला होती. हो एक वर्ष झालं तिला आई बापाकडे जाऊन दिलं नाही जाऊन दिलं. पण पोरग म्हणायचं जाऊ दे. आईच्या अंगात मी शिरायची आणि म्हणायचं अजिबात नाही जायचं. पोराला लय काय बी बोलायला लावायची मी. पोरग बी शांत राहायचं तेवढ्या पुरतं. आता ती रडायची राहतो. शाळेला पेपराला जाऊन दिलं नाही मी तिला. हो पोरग 4 वाजेपर्यंत म्हणतंय जाऊ दे जाऊ दे. आणि आईने फुलावलं त्याला. नाही जाऊन द्यायची अशी तशी चांगली बघती का ती. हो मग नाही जाऊन दिलं तिला. हो मग पेपर तिचा बुडवला. 1 वर्ष वाया घालवलं तिचं. बोल बोल अजून काय? एवढंच केलंय 4 वर्षात. अजून काय करणार रे. हो पैसे घालावलं तेवढं. आई बापाचं काय नाही. बाप लांगडा आहे तिचा. तरी पण त्यानं पैसे घालावलं. पोरीनं पैसे घालावलं. पोरीला तर पगार नाही भेटला त्या हॉस्पिटलमध्ये न मोठ्या. तरी पण तिने घालावलं पैसे. हो कधी कधी पोटात दुखलं नाही आयुष्यभर तिच्या. पण जशी मी लागली त्या दिवशीपासून पोटात दुखायला लावलं तिच्या. एकदम 32 म्हणजे खडा 11 खडा तिच्या पोटात केलं मी. हो अजून खडे काढलं नाही तर तिच्या अजून 3 खडा आहेत. सारखं पोटात दुखावत सारखं पोटात दुखावतो मी. हो अजून काय राहिले का? नाही काय राहिलं. हो दुसरा कुठं आहे? दुसरं आहे की. बोलव त्याला. त्याला येणार म्हणतो या. नाही ना मुक्ती काय घेणार नाही का? नाही त्याला घ्यायची. तुला घ्यायचंय का? हो मला द्या मुक्ती. बस लय त्रास दिला तिला. ती काय दारू देत नाही मटण देत नाही मला. आता सगळं बंद केलंय. हो सेवेला बसल्या कोण कोण येतं घरी? घरी येत होतो दत्त महाराज येत होतो. दत्त महाराजांनी काय सांगितलं? हा दत्त महाराजांनी काय सांगितलं तुला? महाराजांनी काय नाही एकदा फक्त शासन केलं महाराजांना. हो काय सांगितलं मग? मुक्ती देतो नाही म्हणलं हो म्हणलं काय म्हणलं? महाराज म्हणत होत मुक्ती घे. मी म्हणलं नाही घेणार मला नाही घ्यायची. हो मग तयारी कशी काय झाली मुक्ती घ्यायची?
मग तिला कशी तयार झालीस मग आता? तो आहे की दुसरा ताप द्यायला, मी कशाला देऊ? बाद झालं, तिची चुलतीच आहे ना मी, कशाला देऊ ताप? बरं सेवेला बसल्यावर कोण कोण येत होतं? महाकाली महाराज येते का? हो, महाकाली महाराजांच्या वेळेला नाही संचार घेते मी एवढा, हा. महाकालीच्या वेळेला संचार घेते. अमावस्या दिवशी लय लय बोलवत होती. हो, लय बोलवत होते, आलीच नाही. हो, महाराजांच्या ह्याला. हो, कालिका बातीला पहिली अगरबत्ती गेली, दुसरी पेटावली, तरी पण नाही. दुसऱ्याला आली, व्हायचंच बोलली, म्हणली कशाला बोलावती. हो, कोण बोलत होतं? कालिका माता बोलवत होती की मला. हा. मारलं का मग? हो, मारते, कालिका माता मारते. हो, ती मुक्ती भेटती का इथं साप मध्ये? हो, देतात महाराज मुक्ती. मुक्ती मी तरी तिच्या उलट्या केल्या, असं काय बी तिच्या उलट्या केल्या. मागच्या मंगळवारी बी येणार होती, तिला उठवलीच नाही मी, उठूनच दिली नाही. आपण मुक्ती भेटतच नाही तर कोण म्हणत तुला भेटती म्हणून? भेटते मला म्हणत होती महाराज, मुक्ती देतो दत्त महाराज. हो, कुठे म्हणलं मुक्तीला जा महाराज म्हणून? महाराज म्हणलं सापला जा. कुठल्या स्थानावर? कुठल्या स्थानावर जा म्हणलं? सापला जा. सापला मुक्ती भेटती? हो, महाराज म्हणलं. कोणचं महाराज? दत्त महाराज, नरसिंह महाराज. रात्री आलेलं सपनात, रात्री तिला मी सपन पाहिलं, रात्री 12 वाजता सपनात आलो. तिला वाटलं भूतच आहे. परत झोपच लागून दिली नाही तिची. मुक्ती घ्यायची म्हणजे आता हो, मुक्ती तुला महाराजांनी सांगितलं का? दत्त महाराजांनी महाकालीने सांगितलंय का तुला इथं मुक्ती? महाराज म्हणत होत की तिथं मुक्ती देते ती. कोणचं महाराज? दत्त महाराज. कोण देते इथं मुक्ती? इथं कोण मुक्ती देते? बरं. ती दुसरा कोण आहे ती त्याला बोलूच. नाही येणार. आलं, आलास का बाबा? आलं. कोण आहेस तू? स्त्री का पुरुष आहे? पुरुष. तुला कशाने मृत्यू झाला? माझा ऍक्सिडेंट झालेला. तू पाठवलाय का लागलाय? पाठवलंय. किती वर्ष झाले? त्याला झालं 10 वर्ष होऊन गेली ती. 10 वर्षात काय काय त्रास दिला? ती त्यांची भांडणं होती ह्याच्यावर. ती त्या भांडणात झाली, घराचं पैसे घेतलं हिच्या आई वडिलांनी. मग झालं परत शेतीत नाही काय काय नाही, तिच्या शाळेत लक्ष दिलं नाही, काय नाही. औषध पाजलं एकदा तिला मी. हो, घरात लय लाडकी, सारखी लाड करायची सगळी, सगळ्या बहिणी, सगळ्या दाजी, सगळी लाड करायची. तिचा नाही, सगळ्यांच्यात नाव खराब केलं, सगळ्या पाहुण्या राहांच्यात नाव खराब केली. अशीच आहे पोरगी, तशीच आहे पोरगी. हो, घरात शेतीत नाही, समजत करते ती, आई बाप झटते ती. बाप बरं ही हलर होता त्यांचा. हो, हलर चालवायची, हलरात नाही त्याचं बापाचं. सारखा ते हलर बंद फाडायचो मी. बापाला होईना तरी करायचा, बाप होईना तरी करायचं. पण त्यांच्या घरात ती वाजूबाई आहे, ती वाच तिच्यामुळे चालायचं. तिची आजी ती ताट घेऊन होतं, तिचा बाबा दत्त सेवा करायचं. मग तू काय काय त्रास दिला ते सांग. काय त्रास दिला तू? बोल पटापटा. तिच्या बहिणीचं लग्न केलं मी. नाही 2 वर्षात तिचं सगळा संसार उद्ध्वस्त केला, सगळं केलं. तिच्या 10 वर्ष 12 वर्ष झाली लग्नाला. 8 वर्षात तिचा दिवस तिला कोर्साला टाकली बाप्पानं. आय जायची बंधाराव मग कामाला. बंधाराव ती झालं, तिचा हात मोडला, ते झालं. परत लय तिचं केलं मी. ती बाय आणायची माग याची गोड बोलून, मंगळवार शुक्रवार याची. हो, इथं नाही शाळेत म्हण लावून द्यायचं, तरी 10वीत मार्क तिला चांगली 90च्या वर पडली असते. मी अभ्यासच करून दिला. सारखा मोबाईल. हो, सारखा मोबाईल. आणि तिला मी अभ्यासच करून द्यायचो ना आजोबा. परीक्षा आदल्या दिवशी बी ती मोबाईल घेऊन बसायची, सारखं त्या मोबाईल मध्ये लक्ष. हो, आणि तरी पडली मार्क, गावात पहिला नंबर. ते कुठं बघावलं? मालकिनीला माझ्या केलेला. हो, 11वी 12वी करायला लावली, सायन्सनं घातली पोरगी. हो, घातली की. आणि मग ऍडमिशन देत नव्हतो, तरी पण दिलं आई बाप्पाकडे बघून. तर शिक्षकांनी दिलं जे मग शाळेत लक्ष लागून दिलं नाही, काय नाही. सारखं बाहेर लक्ष, सारखं असं.
काय दिला बोल पटापटा त्रास काय काय दिला तिच्या सांगते ते लागलेलं सांगते मी होतो की ते ऑपरेशन करायला तिचं हो आम्हीच ते रिपोर्ट बदललं तिचं लय लय काय काय करायला काय केलं रिपोर्ट मध्ये रिपोर्ट मध्ये काय काय केलं? रिपोर्ट मध्ये स्टोन घातलं मोठ्याच्या मोठं हो आम्ही 11 स्टोन असतात का कुणाच्या पोटात आम्हीच घातलं आणि मॅडमने 2 वेळा ऑपरेशन केलं 8 दिवस तरी पण नाही करून दिलं मी हो सक्सेसच केलं नाही तिचं ऑपरेशन हो परत आता डबल नवरा म्हणतोय आता आपण आल्या ऑपरेशन करू तुझं हो प्रभाव काढायचा त्याच्यावरचा काय नवऱ्या त्यात एक आहे शक्ती हो ती 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 हाय तिकडं त्याला त्रास देते त्याचं मन लागून देत नाही हो हाय की तिकडं एक हो पुरुष आहे ना हो त्याच्या तिकडे पुरुषच आहे तो तिकडं करतो माणूस म्हणून करतो माहितीये का हो तू काय काय त्रास दिला बोल पुढे काय ना आम्ही दोघांनी मिळून एवढा त्रास दिला हो लग्न नाही करून द्यायचं नव्हतं तिला त्या बाराने केलं कसं नको नको सगळी म्हणत होती नको करा पण केलं हो त्या माझ्या मार्गे रात्रीचा येऊन दोरा नेला ह्याच्या सासरच्यातनं रात्रीचा 3 सांचा म्हणली दसऱ्याला मला हार करायला काय नाही हो ते दोरा परत तिनं लिंबा भोवती गुंडाळला हो 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 दोऱ्याने सरता का मागं तुम्ही काय म्हणतो दोऱ्याने सरता का मागं तुम्ही दोरा लिंबून सरता का मागं तुम्ही नाही पण तिच्या पोटात दुखायला लागलो की अजून जास्त लय त्रास दिला पर सरकार सेवेला बसल्यावर कोण कोण येत होतं झाड सेवेला बसल्यावर कोण कोण येतं घरी लय करून पहिल्या दिवशी आलेलो काका दत्त महाराज हो आणि दत्त महाराजांनी सांगितलं मुक्ती घ्यायला दत्त महाराजांनी नाही सांगितलं मला नाही सांगितलं नाही सांगितलं नाही आणि मला नको मुक्ती माझा अजून लय काय तिला लय त्रास द्यायचा तिला बाळवून द्यायचं नाही त्याला सांगितलं पिसू महिनाभर केलं दवाखाना नवऱ्याची सुट्टीच वाढून दिली नाही परत दुसऱ्यांदा हो दुसऱ्या महिन्याला आणि परत तिचं पिसवडी सांगितली तिला थायरॉइड सांगितलाय हो हो अजून काय काय केलं लय पैसे घालवलं सोनोग्राफी कर सारख्या परीक्षा देते अजून मी परीक्षा देते तरी पण नाही मी तिला उपासून देतोय तिला नोकरी लागून देतोय अजून 15वी राहिली तिची नाही करून देणार मी आता म्हणते जायचं ना जाऊन देतोय रे नवरा म्हणून धावलाय संगण्याला नाही करून देणार हो रडतोयस का मग आता मला जाणतो काठीन पुढं बसलं नाही जाऊन देणार नाही म्हटलं मग आता महाराज काय करते मग हायती का महाराज इथं तुमचं महाराज आहे ती मारते ती का कशाला मारते ती का बरं मारलं तुला का नाही म्हणतोय ना म्हणून मला त्रास देणार का इकडं नाही दे तिच्या बाहेर द्या ना बाहेर द्या ना बाहेर दे बाहेर जाऊन देत ना तिला हो हो महाराज परत मारणार मग असं करायला महाराज शासन करा थोडं कशाने मारतील महाराज कशाने शासन करतात तू लावतो गळ्याला हो हो महाकाली करते का शासन महाकाली नाही आली अजून माती शासन कर तू कशाने करते माता माता कशाने शासन करते मग ते शासन करवायचं चांगली त्याला ती एखाद्या स्त्रीला त्रास देते बघ कशाने केलं मातीनं शासन हातातला चोरा लावते काय बर त्रास काय काय दिला बोल पटापटाच तिच्या माहेरी देत होता त्रास मी जाऊ हो इकडं नाही आता तिला कुठेच त्रास द्यायचा नाही अजिबात काय ऐकणार का अजिबात द्यायचा नाही कुठे देणार का त्रास कुठं कुठं शासन द्यायला सांगू का मग त्रास द्यायचा नाही कुठं देणार का कुठं द्यायचा नाही त्रास काय तोंडानं कबूल हो कुठं त्रास देणार का हा देणार माहेरी अजून एक शक्ती ती कुठं माहिती तुम्हाला नसली माहिती आम्ही बघतो काय असेल पुढचं तू नको सांगू आम्हाला कळतंय का दिसतंय का आम्हाला
दिसतं का आम्हाला? हो दिसतं का? हो. कळतं का आम्हाला काय? कळतं की. महाराजांनी कार्य दिलंय का? नंतर घालतो नाही तर घालच नसतं. होय. महाराजांनी कार्य दिलंय का? हा? महाराजांचं कार्य दिलंय का इथे? हो कालिका मातेचं बी आहे की. कुणाचं आहे? कालिका मातेचं बी आहे की. आहे का? कुणाकडे आहे? आहे की महाराजाच्या बायको. होय. चला. प्रभाव कोणा आहे? प्रभाव कोणा आहे तुझा? आई वडील. काढा प्रभाव. प्रभाव काढ पाडते. शांती काढायचा प्रभाव. झाडावरचा बी काढायचा प्रभाव. काढायचा नुसता प्रभाव. कळतंय कळतंय. हो नाटक चाललेलं का नाही? नाटक चाललेलं का नुसतं? काढ प्रभाव. चल नाटक करायचं नाही. प्रभाव काढायला इथं आम्हाला समजा दिसतं या. नाटक चाललेलं का नाही? काढ प्रभाव. चल नको मला मुक्ती. प्रभाव काढ. मुक्ती नको नाही. ते शासन द्यायला सांगितलं महाराज. प्रभाव काढून घे. माझं आयुष्य राहिलंय अजून. राहिले राहिलंय अजून. प्रभाव काढ. प्रभाव काढ. का शासन दिलं महाराज? सांगू का महाराजनी शासन द्यायला? प्रभाव काढून घे. चल काढ पाडदिशी. काढला का? झाडावरचा काढायचं. झाडावरचा नाही काढ. झाडावरचा काढायचं म्हणजे शासन करा. महाराज शासन करा. पायापासून डोके फिरून ओढवतात. कृपा करा. ओढवतात. बहीण शासन करा. महाराज काढणार का? काढणार का? नाही. शासन करा महाराज. प्रभाव काढायचं की शासन करा महाराज. डोकं हाणलं. डोकं प्रभाव काढून द्यायचं. हा काढ. काढायची प्रभाव. काढ तू का? काढ समजा. काढला का? काढला का? ती दुसरी लेडीज आहे तिला बोलवती. तिचा राहिला प्रभाव काढायचा. आणि त्रास काय द्यायचा नाही. काय प्रभाव टाकायचा नाही. घरी गेल्यावर परत नाही तर परत शासन करीन मी. काय हा? हो हा सर साईडला ते लेडीजला. आणि तिला मुक्ती घेऊ दे. सर मुक्ती देऊ दे. सर बोलव तिला. ये चल. ये पाडदिशी. आली का? आलीस का? चल प्रभाव कोणा आहे तुझा? हा काढ घे प्रभाव. चल प्रभाव काढून झाडावरचा. काढला का प्रभाव? काढ पाडदिशी. नाटक करू नकोस. शासन त्याला सांगू का? नाही. हा काढ पाडदिशी. काढ पाडदिशी. पोटावरचा काढ पहिल्यांदा. काढला का प्रभाव? हो पूर्ण नाही निघाला अजून. निघालाय. नाही निघाला. घे समजून.
समजून काय खोटं बोलू नको घ्यायचं काढ पाडायची 10% काढलाय प्रभाव फक्त समजून घे 9% कोण काढायचं तू राहिलेला किस्ता ठेवलायस बरोबर हा काढायचं महाराज काढ पाडायची पूर्ण प्रभाव काढ पटापटा काढ काढ की प्रभाव नाही निघाला अजून राहिला थोडाच राहिला 10% नीट बसेल काढा नीट बसू 10% काढ राहिलेला काढ लवकर काढ पडते पोटावर ठेवलाय तो काढा आहे की हा काढ पोटावर पडते आहे का नाही पोटावर हा काढ पडते काढ पाडायची काढला नाहीस काढ पाडायची नाही निघाला पोटावरचा नाही निघाला कायच अजून काढ पाडायची कळतंय का आम्हाला पोटावर आहे का नाही अजून आहे ना कळतंय की आम्हाला काढ पाडायची चल हुशार आहे तू काढ पोटावर चल समजा प्रभाव चल काढला का काढ की पाडदिशी काढ पाडदिशी पोटावरचा प्रभाव महाराज पायापासून डोक्यापर्यंत महाराज शासन चालू करा म्हणजे प्रभाव पडेल महाराज वडावता काढणार का प्रभाव काढला की काढला का पोटावर काढला वाईट राहिला वाईट नाही काढलं पूर्ण काढला ना प्रभाव हा त्रास द्यायचा नाही प्रभाव टाकायचा नाही कुणा अजिबात काय आता अजिबात काय हा मुक्ती घेणार आहे ना हा मुक्ती घ्यायची चला